नमस्कार. राष्ट्रसेविका समिती रत्नागिरी रत्नकोंदण आयोजित मलाही काही बोलायचे या विषयामध्ये रामनवमीचे औचित्य साधून मी सौ मानसी अमित महाबळ आपणासमोर कैकेयीचे कॅरेक्टर सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूने साकारू इच्छिते. अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय, धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. वदनाथाचा करील मुढे पतिव्रता का कुणी, शाखेसह तू वृक्ष तोडीला फळा इच्छिसी वाढ. आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड, स्वीकारीन मी राज्य तुझ्यास्तव कीर्ती होईल दुनी. सुधीर फडकेंनी सुद्धा कैकेयीचे वर्णन हे आपल्याला अशा पद्धतीने केलेले पाहायला मिळते. रामनवमीचे औचित्य साधून मलाही काही बोलायचे या व्यासपीठाने मला संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांची आभारी आहे. कैकेयी हे नाव जरी डोळ्यासमोर आले तरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती कजाक स्त्रीची प्रतिमा. साहजिकच आहे म्हणा. वर्षानुवर्ष जे आपल्या मनावर बिंबवले गेले आहे तेच आपल्या डोळ्यांसमोर येणार. पण आज मी तुमच्यासमोर कैकेयीला वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छिते. एक छोटासा प्रयत्न करते. रामायणातील उल्लेखानुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या 3 पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी कैकेयी होती. ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. राजा दशरथापासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. भरताच अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासाला पाठवण्याची गळ राजा दशरथाला घातली. कैकेयी साधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे राजा दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व त्यावर आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकेयीचे स्वभाव चित्रण खलनायकी छटेमध्ये रेखले गेले आहे. परंतु कैकेयीला एका घटनेवरून खलनायिका ठरवण्याआधी सर्व अनुषंगांनी विचार करावा असे मला वाटले. कैकेयी अशी का वागली? केवळ स्वार्थ म्हणून की भरताबद्दल असलेले पुत्रप्रेम म्हणून की वर मागण्यासाठी? प्रत्येक माणूस चुकीचा का वागतो याला सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी नक्कीच असते. कैकेयी व तिच्याशी संबंधित माणसे यांचा तिच्या वागण्याशी जवळचा संबंध होता हे नक्कीच. केवळ एका घटनेवरून तिला खलनायिका ठरवणे चुकीचे ठरेल असे मला वाटते. राजा दशरथ यांचा पती म्हणून कैकेयीसोबत सगळ्यात जास्त संबंध होता. जरी दुसरेपणावर आणली असली तरी कैकेयी हिचा एक स्त्री व खास करून पत्नी म्हणून राजा दशरथासोबत तितकाच संबंध होता जितका पहिल्या पत्नीचा. राजा दशरथाला 3 बायका होत्या, पण बराच काळ जाऊन सुद्धा अपत्यप्राप्ती झालेली नव्हती. राजा दशरथाने कामेष्टी यज्ञ केल्यानंतर अपत्यप्राप्ती झाली असे पुराणात उल्लेख आहे. 9 महिन्यानंतर ज्येष्ठ राणी कौसल्येने रामाला जन्म दिला. कैकेयीने भरताला व सुमित्रेने लक्ष्मण व शत्रुघ्न अशा जुळ्या मुलांना जन्म दिला. कैकेयीने खलनायिकेसारखे वागणे किंवा ती कोणामुळे वागली हे पाहणे जास्त महत्त्वाचे वाटते. रामायणातील एक महत्त्वाचे व आपल्या सर्वांच्याच परिचयाचे पात्र ते म्हणजे मंथरा. केकयीच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथाची दुसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी होती. कदाचित याच कारणामुळे राजा दशरथाचे तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम होते. राजा दशरथ व कैकेयी यांचा विवाहानंतर कैकेयीसोबत तिची पाठ राखीण म्हणून तिची दासी आली होती. केकय देशाचा राजा अश्वपती यांचा भाऊ होता, ज्याचे नाव वृद्धश्व असे होते. त्याला मोठ्या डोळ्यांची मुलगी होती जिचे नाव होते रेखा. ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच, पण त्याचबरोबर बुद्धिमान देखील होती. लहान वयातच तिला एक आजार झाला होता. या आजारात तिचे सर्वांग घामाने भिजले होते, त्यामुळे तिला खूप तहान व्हायची. एके दिवशी घामाने तहानलेली असताना तिने वेलची, खडीसाखर आणि चंदन यापासून बनवलेले सरबत प्यायले. ते पिताच तिच्या सर्वांगांनी काम करणे बंद केले. त्याच क्षणी तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनी तिचे प्राण तर वाचलेच,
पण तिच्या पाठीचा कणा कायमचा वाकून गेला. या कारणामुळे तिचे नाव मंथरा असे पडले. तिच्या या अवस्थामुळे तिचा विवाह होऊ शकला नाही. ती आयुष्यभर अविवाहितच राहिली. कैकेयीचे लग्न झाल्यावर आपल्या वडिलांची परवानगी घेऊन ती कैकेयीची अंगरक्षिका बनून कैकेयीसोबत राजमहालात आली. आता आपण एक सामान्य उदाहरण घेतले तरी आपल्या लक्षात येईल की आपल्या मैत्रिणीचे चांगले चालू आहे, घराचे गोकुळ आहे, पती कर्तव्यदक्ष व मोठ्या हुद्द्यावर आहे, आपत्ती चांगली निपजली आहेत व आपण मात्र आयुष्यभर एकटे आहोत व एकटेच राहणार आहोत, ही भावनाच मत्सर निर्माण करणारी आहे. व एक मत्सराने भरलेली स्त्री आपल्या मैत्रिणीच्या जीवनात विष भरण्याशिवाय आणखी काय बरे करू शकते. रामाचा राज्याभिषेक चैत्र महिन्यामध्ये करवण्याचे ठरवले. ही बातमी साऱ्या नगरात पसरली होती. ही बातमी कळताच कुबड्या मंथरेने कैकेयीला सांगितली. यावर कैकेयीला आनंद झाला. या आनंदाच्या बातमीचा मोबदला म्हणून तिने मंथरेला रत्नजडित दागिने देऊ केले. मंथरेने तो दागिना फेकून दिला व कैकेयीला बरेच काही सुनावले आणि समजावण्याचा प्रयत्न करू लागली. समजावण्याचा की कैकेयीचे कान भरवण्याचा. पण कैकेयी तिला आमच्या कुळाची ही रीतच असल्याचे सांगू लागली. ती थोरला मुलगाच राज्याचा राज्यकारभार सांभाळतो तर मग मी माझ्या मुलाचा विचार कसा बरे करू. आणि तसेही राम सर्वांचा लाडका आहे. मग मंथरेच्या सांगण्यावरून तिला तिच्या 2 वरांची आठवण झाली जे तिने राजा दशरथाकडून घेतले होते. त्याच क्षणी तिच्या मनात कपट येते. आता थोडेसे विषयांतर होईल पण कैकेयी अशी का घडली हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट देखील महत्त्वाची ठरते. एकदा राजा दशरथाने देवाचा राजा इंद्राच्या सांगण्यावरून देवासूर संग्रामात भाग घेतला असताना या युद्धात त्याच्या पत्नीने कैकेयीनेच त्याला पाठिंबा दिला होता. या युद्धात राजा दशरथ बेशुद्ध झाला होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना रणांगणातून बाहेर सुखरूप आणून त्यांचे प्राण कैकेयीनेच वाचवले होते. हे बघून राजा दशरथाने प्रसन्न होऊन तिला 2 वर मागण्यास सांगितले होते. त्यावर कैकेयीने राजाला म्हटले होते, योग्य वेळ आल्यावर मागेन, आत्ता मला काहीही नको. नंतर मंथरा तिचे कान भरते आणि मंथराच्या सांगण्यावरून कोपभवनात जाऊन कैकेयीला आपल्या त्या 2 वरांची आठवण झाली. राजा दशरथ कैकेयीला वर मागण्यास सांगतात. त्यावर ती आपल्या मुलाला भरताला राज्य मिळावे आणि रामाने वनवासात जावे अशी मागणी करते. हे ऐकून राजा दशरथांना फार दुःख होते. या सगळ्या फार छोट्या मोठ्या गोष्टींवरून लक्षात येते की कैकेयी मुळात वाईट नव्हती. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. कैकेयीच्या मनात सावत्र आई असून सुद्धा रामाबद्दल द्वेष, असूया, मत्सर कधीही नव्हता. पण एक स्त्री म्हणून व एक आई म्हणून सर्वप्रथम आपल्या पाल्याच्या हिताचा व भवितव्याचा विचार कैकेयीने केला, तोही मंथरेच्या कान भरण्यामुळे. दशरथाकडे वर मागितले होते त्यावेळी पत्नी म्हणून तिने तिचे जे कर्तव्य बजावले होते त्या मोबदल्यात. त्याचा असा वापर करण्याचे त्यावेळी तिच्या डोक्यातही नव्हते. रामासाठी तिने वनवास मागितला व भरतासाठी राज्य, पण तेही निव्वळ मंथरेच्या कारस्थानामुळेच. इतिहास सांगतो त्याप्रमाणे कैकेयीने भरतासाठी राज्य मागितले, पण तिने ते मागितले नसते तरीही भरतालाच रामानंतर ते मिळाले असते. कारण राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न असाच भावंडांचा क्रम होता. मला असे मनापासून वाटते की एखाद्या व्यक्तीला खलनायक ठरवण्याआधी काय घडले आहे हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. इतिहासात काय रंगवले गेले आहे यापेक्षाही काय घडले ते पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. राजा दशरथाची लाडकी राणी हे सगळे असूनही कैकेयी दृष्ट नव्हती. आलेल्या परिस्थितीमुळे व घरगुती राजकारणामधून ती तशी घडत गेली व स्वार्थी बनत गेली आणि तरीही ती तिच्या जागी एक आई म्हणून योग्यच होती. ज्याच्या हाती सत्ता त्याचेच राज्य व त्याचेच नियम असे पूर्वी राज्याचे नियम होते आणि म्हणूनच भरताचा राज्याभिषेक व्हावा असे कैकेयीचे धोरण होते. तेव्हा अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजू अभ्यासल्या असत्या कैकेयी ही केवळ खलनायिका नव्हती असे मला वाटते. आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.